Individual demand curve. Individual demand curve is a graphical representation of the individual demand schedule. Individual demand schedule जे आपण पाहिलं त्याचंच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. डायग्राम दिसतोय तुम्हाला. त्या डायग्राम मध्ये डिमांड कर्व कसा चाललाय, लेफ्ट टू राइट डाउनवर्ड. In the above diagram, OX axis represent quantity demanded and Y axis represent price of commodity. डिमांड कर्व स्लोप डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राइट. डिमांड कर्व काय झाला, डाउनवर्ड दिसतोय फ्रॉम लेफ्ट टू राइट. बघा डाउनवर्ड असणारा वरती एरो दिलेला आहे तिथे. काय दाखवतो तो, इट शोज द अपोजिट रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड प्राइस. ऍज द प्राइस रायजेस डिमांड फॉल्स अँड वाइस वर्सा. वाइस वर्सा म्हणजे ऍज द प्राइस फॉल्स डिमांड रायजेस. बघा तिथे 10 ज्या वेळेला प्राइस होती त्यावेळेला क्वांटिटी डिमांड किती दाखवलंय 1. नंतर प्राइस डाऊन झाली 8 च्या वेळेला डिमांड काय झालं, वाढलं 2. त्यानंतर प्राइस आणखीन डाऊन झाली 6, डिमांड किती झालं 3. प्राइस आणखीन कमी झाली 4, डिमांड 4. प्राइस आणखीन कमी झाली 2, डिमांड कितीपर्यंत वाढलं 5 पर्यंत. आणि ते सगळे पॉइंट एकत्र केलं काय मिळतो, डिमांड कर्व जो आपण काढलेला आहे तो बघा डाऊनवर्ड स्लोपिंग आहे. म्हणजे जसं जसं प्राइस कमी होत जाते तसं तसं काय होत जातं, क्वांटिटी डिमांडेड वाढत जातं. म्हणजे दोघांमध्ये रिलेशनशिप कशी आहे, अपोजिट. दोघांमध्ये रिलेशनशिप कशी आहे, अपोजिट. हे झालं इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व. आता आपण बघणार आहोत मार्केट डिमांड शेड्यूल अँड मार्केट डिमांड कर्व. वेगळा नियम तोच, फक्त मार्केट डिमांड हे वेगळं एक्सप्लेन केलं फक्त पुऱ्या मार्केटचं असतं. बाकी प्राइस आणि डिमांड यांच्यामधली रिलेशनशिप मार्केट डिमांडच्या बाबतीत कशी असणार आहे, सेमच असणार आहे. दोघांमध्ये अपोजिट रिलेशनशिपच असणार आहे. फक्त फरक एवढा, इथे आपण एका इंडिव्हिज्युअलचं पाहिलं. मार्केट डिमांड मध्ये आपण बऱ्याच पुऱ्या मार्केटमधल्या कन्झ्युमरचं डिमांड बघत असतो. मार्केट डिमांड मीन्स quantity of commodities demanded by different consumer at a different price during given period of time. डिफरंट कंझ्युमर ने डिफरंट प्राइस ला केलेलं डिमांड म्हणजे काय, मार्केट डिमांड. एका विशिष्ट वेळेमध्ये दिलेल्या प्राइस ला वेगवेगळ्या कंझ्युमरने केलेलं डिमांड, ते सुद्धा कुठल्या वेगवेगळ्या क्वांटिटीज मध्ये. Market demand schedule is a tabular statement which shows total quantity demanded by all consumers in the market. काय दाखवतो तो, टोटल क्वांटिटी डिमांडेड बाय ऑल कन्झ्युमर्स इन द मार्केट. जे काही टोटल कन्झ्युमर आहेत मार्केटमध्ये त्यांनी केलेलं डिमांड म्हणजेच काय, मार्केट डिमांड शेड्यूल. म्हणजे त्यांनी त्यांचं टॅब्युलर स्टेटमेंट, मार्केटमध्ये जे टोटल कन्झ्युमर आहेत त्यांनी केलेलं डिमांड याचं टॅब्युलर स्टेटमेंट म्हणजे मार्केट डिमांड शेड्यूल. ऍट अ गिव्हन प्राइस ड्युरिंग गिव्हन पिरियड ऑफ टाइम. दिलेल्या वेळेत एका विशिष्ट पिरियड मध्ये केलेलं डिमांड असते. पुन्हा सांगतो, मार्केट डिमांड शेड्यूल हे काय आहे, टॅब्युलर स्टेटमेंट आहे जे काय दाखवतं, टोटल क्वांटिटी डिमांडेड बाय ऑल कन्झ्युमर इन द मार्केट. टोटल क्वांटिटी सर्व कंझ्युमरने मिळून डिमांड केलेली मार्केटमध्ये ऍट अ गिव्हन प्राइस ड्युरिंग गिव्हन पिरियड ऑफ टाइम. ऍट अ गिव्हन प्राइस अँड ड्युरिंग गिव्हन पिरियड ऑफ टाइम. हे झालं मार्केट डिमांडचं, मार्केट डिमांड शेड्यूलचं मिनिंग. शेड्यूल, प्राइस ऑफ कमोडिटी, क्वांटिटी डिमांडेड ऑफ कमोडिटी X इन kg मार्केट डिमांड. त्या बाजूला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आता प्राइस किती आहे बघा 10. त्या ठिकाणी कंझ्युमर A, B अँड C असे 3 कंझ्युमर आपण घेतलेले आहेत. मार्केट डिमांड कसं काढलेलं आहे, A प्लस B प्लस C म्हणजे तिन्ही कंझ्युमरची डिमांडची टोटल. ठीक आहे. आता पुढे पहा की प्राइस किती आहे 10. पहिल्या कंझ्युमरचं आपण बघू. कंझ्युमर A चं
कंझ्युमर ए ने किती डिमांड केलं 5. 8 ला 8 रुपीज प्राइस असताना 10, 6 रुपीज प्राइस असताना 15, 4 रुपीज प्राइस असताना 20 and 2 रुपीज प्राइस असताना 25. याचा अर्थ काय, जसं जसं प्राइस काय होत गेली, कमी होत गेली, तसं डिमांड काय होत गेलं, वाढत गेलं. तसा सेम सिनारी सेम सिच्युएशन बी आणि सी च्या बाबतीत आहे. जसं जसं प्राइस कमी केली तसं तसं बी कंझ्युमरने सुद्धा 10, 15, 20, 25, 30 असं डिमांड काय केलं, वाढवलं. सी ने सुद्धा काय केलं 15, 20, 25, 30 आणि 35 असं डिमांड काय केलं, वाढवलं. त्यानंतर लास्ट कॉलम मध्ये आपण काय केलं, त्याची टोटल ए प्लस बी प्लस सी म्हणजे 10 रुपये प्राइस असताना टोटल मार्केट डिमांड किती होतं. तर 10 रुपये प्राइस असताना किती होतं मार्केट डिमांड 30. 5 प्लस 10 प्लस 15 म्हणजे किती आले 30. नंतर 10 प्लस 15 प्लस 20 that is 45. नंतर 15 प्लस 20 प्लस 25 60. 20 प्लस 25 प्लस 30 75. 25 प्लस 30 प्लस 35 90. म्हणजे हे काय झालं मार्केट डिमांड. टोटल म्हणजे मार्केट मधलं डिमांड. आता आपण एक्सप्लेनेशन करताना कुठले दोन कॉलम कन्सिडर करणार, फक्त प्राइस ऑफ कमॉडिटी अँड मार्केट डिमांड, जे दोन बोल्ड म्हणजे मरून कलर मध्ये तुम्हाला दिलेले आहेत तेच. तर त्याच्यामध्ये बघा शेड्यूलचं एक्सप्लेनेशन बघा कसं करायचं. अबोव शेड्यूल शोज डिफरंट क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी एक्स परचेस बाय डिफरंट कंझ्युमर दॅट इज ए बी सी ऍट व्हेरियस प्राइजेस. म्हणजेच अबोव शेड्यूल काय दाखवतं, different quantities of commodity X purchased by different consumer A, B, C at a various prices. म्हणजे A, B, C हे जे काय कंझ्युमर आहेत यांनी वेगवेगळ्या प्राइसला वेगवेगळ्या क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी काय केल्या, परचेस केल्या, ते हे शेड्यूल दाखवत आहे. काय दाखवतंय शेड्यूल, काय ऑब्झर्व केलं याच्यामधून आपण काय इंडिकेट करतं. तर इट कॅन बी ऑब्झर्व दॅट लेस क्वांटिटी ऑफ कमॉडिटी इज डिमांडेड ऍट रायझिंग प्राइजेस अँड मोर क्वांटिटी ऑफ कमॉडिटी इज डिमांडेड ऍट अ फॉलिंग प्राइजेस. लेस क्वांटिटी ऑफ कमॉडिटी काय केल्या गेल्या, डिमांड केल्या गेल्या रायझिंग प्राइसला, अँड मोर क्वांटिटी ऑफ कमॉडिटी डिमांड केल्या गेल्या ऍट फॉलिंग म्हणजे वाढणाऱ्या प्राइसला. क्वांटिटी डिमांड कसं कमी प्राइसला फॉलिंग म्हणजे कमी होणाऱ्या प्राइसला, फॉलिंग प्राइसला क्वांटिटी डिमांडेड कसं होतं, जास्त होतं. दस देर इज अन इनव्हर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेड. म्हणजे याच्यावर काय सिद्ध होतं की प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेड मध्ये रिलेशनशिप कशी आहे, इनव्हर्स आहे म्हणजे विरुद्ध आहे. जसं इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूलच्या बाबतीत होते रिलेशनशिप, तशीच रिलेशनशिप काही बदलणार नाही. प्राइस आणि डिमांडचं रिलेशनशिप हे नेहमी विरुद्धच असतं. म्हणजे प्राइस इफ प्राइस रायजेस डिमांड फॉल, इफ प्राइस फॉल डिमांड रायजेस, ही रिलेशनशिप प्राइस आणि डिमांड मध्ये असते. हे झालं मार्केट डिमांड शेड्यूल. आता आपण वळूया मार्केट डिमांड कर्व. मार्केट डिमांड कर्व आता तुमच्या समोर हा कर्व दिसतोय. जसा इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व होता तसाच हा सुद्धा सेम डाउनवर्ड स्लोपिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट आहे. फक्त इथे थोडेसे मेजरमेंट्स डिफरंट आहेत. एक्स ऍक्सिस ला बघा क्वांटिटी डिमांड मार्केट डिमांड आहे 20, 40, 60, 80, 100 असे मेजरमेंट आपण दिलेले आहेत. बघा इन द अबोव डायग्राम OX axis represent demand and OY axis represent price of commodity. In the above diagram, demand curve slope downward from left to right. डायग्राम मध्ये OX axis काय दाखवतो, क्वांटिटी डिमांडेड and OY axis काय, प्राइस. हा डायग्राम मध्ये डिमांड कर्व कसा चाललाय, डाउनवर्ड स्लोपिंग फ्रॉम लेफ्ट टू राइट. काय दाखवतो असं डाउनवर्ड स्लोप, इट शोज दॅट देर इज अपोजिट रिलेशनशिप बिटवीन
डिमांड अँड प्राइस. प्राइस आणि डिमांड मध्ये कशी रिलेशनशिप आहे? अपोजिट. ॲज द प्राइजेस आर रायजेस डिमांड फॉल्स अँड वाईस वर्सा. प्राइस वाढतायत तशा डिमांड काय होतात? कमी. डिमांड कसं होतं? कमी होतं. आणि वाईस वर्सा म्हणजे प्राइस जर का फॉल्स होते, डिमांड काय होतं? राईज होतं. आता याच्यामध्ये फक्त डायग्राम मध्ये बघा, थोडस 20, 40 ते जे काय पॉइंट्स आहेत ते आपल्या शेड्यूल प्रमाणे आपण सेट केलेले आहेत. डायग्राम काढताना थोडं काळजी घ्यायची की प्रॉपर मेजरमेंटने आपण डायग्राम काढणार. ठीक आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल डिमांड असो किंवा मार्केट डिमांड असो, दोघांनाही रूल तोच की प्राइस आणि डिमांड यांच्यामध्ये रिलेशनशिप कशी आहे? अपोजिट. ॲज द प्राइस फॉल्स डिमांड रायजेस, प्राइस रायजेस डिमांड फॉल्स. अशा पद्धतीने हे काय झालं? मार्केट इंडिव्हिज्युअल डिमांड अँड मार्केट डिमांड. ठीक आहे. आता आपण याच्या पुढचे पार्ट बघूया, टाइप्स ऑफ डिमांड. नेक्स्ट टॉपिक, टाइप्स ऑफ डिमांड. फर्स्ट, डायरेक्ट डिमांड. If commodities purchased or demanded by consumer for direct consumption or satisfaction of his want, it is called as a direct demand. If commodities purchased or demanded by consumer for direct consumption, म्हणजे जर का एखादी कमॉडिटी कंझ्युमरने त्याची गरज डायरेक्टली भागवण्यासाठी जर का डिमांड केली तर ते कुठलं असतं? डायरेक्ट डिमांड. म्हणजे कंझ्युमर एखादी गोष्ट दुकानात जाऊन विकत घेतो आणि ती वापरतो, मग ते काय झालं? त्याचं डायरेक्ट डिमांड. कारण त्याने ती वस्तू का विकत घेतली, का डिमांड केली? कारण त्याला ती डायरेक्टली त्याची गरज भागवायची होती. फॉर एक्झाम्पल, डिमांड फॉर क्लोथ, शुगर एक्सेट्रा. डिमांड फॉर क्लोथ, शुगर. आता कपडे किंवा शुगर हे घेतलं दुकानातून, तर तो दुकानातून कशासाठी घेतो? तर त्याला ते वापरायचं आहे. कपडे वापरायचे आहेत, क्लोथ वापरायचं आहे, शुगर त्याला कंझ्युम करायची आहे. म्हणजे याचा अर्थ त्याने त्या वस्तू घेतल्या, डिमांड केल्या, त्या कशासाठी केल्या? तर डायरेक्ट कन्झम्पशनसाठी किंवा त्याच्या सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट साठी. सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट साठी. सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट साठी म्हणजे ज्या वेळेला कंझ्युमर आपल्या गरजा डायरेक्ट आपल्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी डिमांड करतो, तेव्हा त्याचं ते त्या प्रकारचं डिमांड हे डायरेक्ट डिमांड म्हटलं जातं. नेक्स्ट, त्याच्या अपोजिट इनडायरेक्ट डिमांड और डिराइव्ड डिमांड. इट रेफर्स टू डिमांड फॉर गुड्स विच आर नीडेड फॉर फर्दर प्रोडक्शन. लक्षात घ्या, ते जे काही बोल्ड केलेला जो पार्ट आहे तो लक्षात घ्या, तोच मुख्य डिफरन्स आहे. नीडेड फॉर फर्दर प्रोडक्शन म्हणजे ज्या वेळेला वस्तू भविष्यात काही वस्तू प्रोडक्शन करायच्या आहेत त्याच्यासाठी मागितल्या जातात, त्याला इनडायरेक्ट डिमांड म्हणतात. इट इज द डिमांड फॉर प्रोड्युसर्स गुड्स. हे कोणाचं डिमांड असतं? प्रोड्युसर गुड्सचं, किंवा याला प्रोड्युसर डिमांड म्हणतात. जसं डायरेक्ट डिमांडला मी मगाशी सांगायचं राहिलं, डायरेक्ट डिमांड हे कोणाचं? कंझ्युमर्स डिमांड आहे. तसं हे कोणाचं डिमांड आहे? प्रोड्युसरचं डिमांड आहे. उत्पादन करतात ना, उत्पादन करते असतात त्याचं, बरं, प्रोड्युसरचं डिमांड आहे. हेन्स ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हॅव इनडायरेक्ट ऑर डिराइव्ड डिमांड. आणि म्हणूनच सर्व फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचं डिमांड हे इनडायरेक्ट डिमांड किंवा डिराइव्ड डिमांड म्हटलं जातं. थोडी कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्या. बघा, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे कुठले? तर जे काही लँड, लेबर, कॅपिटल हे जे आणि एंटरप्रेन्युअर, बरं, हे काय आहेत? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. तर या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचं फॉर एक्झाम्पल लेबरर हवाय, तर लेबररचं डिमांड केलं एखाद्या प्रोड्युसरने, फॅक्टरीमध्ये कामासाठी त्याला लेबरर हवेत, तर हे त्याचं डिमांड कुठलं आलं? इनडायरेक्ट डिमांड. कारण त्याने लेबरचं डिमांड का केलं? कारण त्याला त्या लेबरच्या सहाय्याने काहीतरी प्रोडक्शन करायचंय, बरोबर.
म्हणजे याचा अर्थ काय झालं, आता खाली म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे डिराइव्ड डिमांड आहे, म्हणजे भविष्यात काहीतरी प्रोडक्शन करायचं आहे, त्या प्रोडक्शन करण्यासाठी आवश्यक असलेले गुड्स यांचं डिमांड ज्या वेळेला केलं जातं तेव्हा ते डिराइव्ड डिमांड म्हणतात. फॉर एक्झाम्पल, डिमांड फॉर वर्कर्स इन शुगर फॅक्टरी इज डिराइव्ड ऑर इनडायरेक्ट डिमांड. म्हणजे मी मगाशी म्हणालो तसंच काय की शुगर फॅक्टरीमध्ये शुगर बनवायची आहे, करेक्ट. मग ते शुगर काय अशीच ऑटोमॅटिकली बनणार नाही, तर ती बनवण्यासाठी कामगार लागणार. तर जेव्हा तो शुगर फॅक्टरीचा मालक ज्या वेळेला शुगर बनवण्यासाठी जी काही प्रोडक्शन युनिट सुरू ठेवण्यासाठी, काम चालू ठेवण्यासाठी वर्कर्स लोकांचं जे डिमांड करेल ते डिमांड म्हणजे इनडायरेक्ट डिमांड. पुन्हा मी सांगतो बघा की डायरेक्ट डिमांड म्हणजे काय की जेव्हा कंझ्युमर एखादी वस्तू डिमांड करतो, ती स्वतः ती वस्तू कंझ्युम करतो किंवा डायरेक्ट कन्झम्पशन असतं किंवा सॅटिस्फॅक्शन ऑफ हिज वॉन्ट, तर ते काय झालं डायरेक्ट डिमांड. म्हणजे कंझ्युमर स्वतःची गरज डायरेक्टली ती वस्तू परचेस करून भागवतो, ते झालं डायरेक्ट डिमांड. पण डिराइव्ड डिमांड किंवा इनडायरेक्ट डिमांड मध्ये तसं नसतं. डिराइव्ड किंवा इनडायरेक्ट डिमांड मध्ये काय केलं जातं, या वस्तू कोण डिमांड करतं, प्रोड्युसर डिमांड करतात. कशासाठी प्रोड्युसर डिमांड करतात, तर त्यांना त्या वस्तूंचा वापर करून पुन्हा पुढे जाऊन काहीतरी प्रोडक्शन फिनिश प्रोडक्ट तयार करायचं असतं, म्हणून डिमांड केलं जातं. म्हणजे एक्झाम्पल मध्ये आपण बघतो बघा दुसऱ्या पॉइंट मध्ये की वर्करचं डिमांड केलं जात आहे शुगर फॅक्टरीमध्ये, ते काय झालं इनडायरेक्ट डिमांड, कारण त्या वर्कर्सचा वापर करून पुढे काय बनणार आहे, शुगर फॅक्टरीमध्ये शुगरचं प्रोडक्शन घेतलं जाणार आहे. म्हणजे हे डिमांड कोण करत आहे, प्रोड्युसर. हे कोण डिमांड कोण करत आहे, प्रोड्युसर. कशासाठी, तर पुढे भविष्यात आणखीन प्रोडक्शन करण्यासाठी. तर त्याला काय म्हणतात, इनडायरेक्ट डिमांड. हे झाले पहिले दोन टाईप, डायरेक्ट डिमांड अँड इनडायरेक्ट डिमांड. पॉइंट नंबर 3, कॉम्प्लिमेंटरी किंवा जॉईंट डिमांड. When more than one commodity are demanded for the satisfaction of a single want, it is joint or complementary demand. For example, car and petrol. म्हणजे काय की एक गरज आहे, परंतु ती भागवण्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त कमॉडिटीची डिमांड करावी लागते, तरच ती गरज भागवू शकते. म्हणजे सिंगल गरज भागवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त कमॉडिटीची गरज किंवा जास्त कमॉडिटीचं डिमांड करावं लागतं. अशा प्रकारचं डिमांड म्हणजे कॉम्प्लिमेंटरी किंवा जॉईंट डिमांड. फॉर एक्झाम्पल, प्रवास करायचा आहे, कार आहे, तर कार असल्यावर दुसरं डिमांड काय असणार आपलं, पेट्रोलचं. ते तर पाहिजेच. म्हणजे एक गरज, डिमांड किती वस्तूचे केले आपण, कार अँड पेट्रोल. तसं साधं चहा पियाची म्हटते ते एक गरज आहे, पण आपल्याला चहाची सामग्रीची डिमांड करावी लागेल की नाही. म्हणजे एकच गरज भागवायची आहे, परंतु जर का ती गरज भागवण्यासाठी बऱ्याच वस्तूंचं डिमांड करावं लागलं तर ते कुठलं असतं, कॉम्प्लिमेंटरी डिमांड. नेक्स्ट, त्याच्या विरुद्ध कंपोजिट डिमांड. When a commodity is demanded to satisfy more than one want. आता इथे बघा, इथे उलट आहे की एखादी कमॉडिटी, एकच कमॉडिटी डिमांड केली जाते टू सॅटिस्फाय मोर दॅन वन वॉन्ट. सच डिमांड इज कॉल्ड ॲज अ कंपोजिट डिमांड. म्हणजे एकच वस्तू डिमांड केली जाते आणि जिच्या माध्यमातून बऱ्याच गरजा भागवल्या जातात. जर अशा वस्तूचं डिमांड केलं तर ते काय झालं, कंपोजिट डिमांड. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी. आपण इलेक्ट्रिसिटीचं डिमांड करतो, म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो की नाही, ती कशी वापरतो, एसी, टीव्ही, फ्रीज, पंखा, ट्यूबलाइट एक्सेट्रा एक्सेट्रा बऱ्याच ठिकाणी वापरतो. म्हणजे
एकच आपण काय केलं, डिमांड केलं. काय डिमांड केलं? एकाच गोष्टीचं, कुठल्या? इलेक्ट्रिसिटीचं. आणि त्याच्यापासून गरजा मात्र काय? विविध प्रकारच्या भागवल्या. म्हणजे वस्तू एक, गरजा अनेक. हे झालं कंपोजिट डिमांड. कॉम्प्लिमेंटरी मध्ये आपण काय बघितलेलं? गरज एक, वस्तू अनेक. आणि उलट कंपोजिट मध्ये काय? कंपोजिट मध्ये वस्तू एक, गरजा अनेक. म्हणजे एकच वस्तू अनेक गरजा भागू शकतो. हे कंपोजिट डिमांड. आणि कॉम्प्लिमेंटरी मध्ये एक सिंगल वॉन्ट आणि वस्तू किती लागतात आपल्याला? एकापेक्षा जास्त. हे झालंय कॉम्प्लिमेंटरी अँड कंपोजिट डिमांड. पॉइंट नंबर 5, कॉम्पिटिटिव्ह डिमांड. It is demand for those goods which are substitute for each other. Substitute म्हणजे पर्यायी. Substitute म्हणजे पर्याय. म्हणजे जेव्हा वस्तू एकमेकांचा पर्याय असतात, एकमेकाला सबस्टिट्यूट असतात, अशा वेळेला जर अशा वस्तूंचं जर का डिमांड केलं गेलं तर ते कॉम्पिटिटिव्ह डिमांड ठरतं. या केसमध्ये काय होतं की when demand for one commodity increases, that for other commodity decreases or vice versa. म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या कमॉडिटीचे डिमांड करतो, साहजिकच आहे त्याची जी सबस्टिट्यूट कमॉडिटी असते तिचं डिमांड काय होतं? कमी होतं. फॉर एक्झाम्पल टी और कॉफी, शुगर और जॅगरी. फॉर एक्झाम्पल आपण चहा घेतली, तर चहा घेतली किंवा कॉफी घेणार का? नाही. आयदर आपण चहा घेणार किंवा कॉफी घेणार. मग हे कुठलं झालं? कॉम्पिटिटिव्ह डिमांड. आता आपण चहा घेणार, तर त्या चहाच्या बरोबर लगेच कॉफी घेणार का? नाही होत. किंवा शुगर किंवा गुळ दोनापैकी एक घेऊ. किंवा सपोज आपण एखाद्या वेळेला ठरवलं की आपल्याला मूवीला जायचं आहे, पिक्चरला जायचंय किंवा ड्रामा म्हणजे नाटकाला जायचंय, तर तुम्ही दोघांपैकी एकच चॉईस करू शकता. एकाच वेळा तुम्ही दोन्ही ठिकाणी जाणार का? नाही. किंवा गावी जायचंय तर रेल्वे किंवा रोडवे, दोनापैकी एकच मार्ग. एका वेळेला तुम्ही दोन्ही मार्गांनी जाऊ शकत नाही. कुठला तरी तुम्हाला एक चॉईस करायचा आहे. म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं डिमांड असतं ते डिमांड कुठलं असतं? कॉम्पिटिटिव्ह डिमांड. हे झाले टाइप्स ऑफ डिमांड. नेक्स्ट पॉइंट, डिटर्मिनंट्स और फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डिमांड. डिमांड हे कुठल्या घटकांवर अवलंबून असतं किंवा डिमांडला अफेक्ट करणारे घटक. फर्स्ट, प्राइस. देयर इज अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड प्राइस. व्हेन प्राइस राइजेस, डिमांड फॉल्स, अँड प्राइस फॉल्स, डिमांड राइजेस. म्हणजे दोघांमध्ये रिलेशनशिप कशी आहे? अपोजिट आहे, इनवर्स आहे. व्हेन प्राइस राइजेस, जेव्हा प्राइस वाढते डिमांड काय होतं? फॉल म्हणजे कमी होतं. अँड प्राइस फॉल्स, प्राइस कमी होते डिमांड काय होतं? वाढतं. हे आपण मागे शेड्यूल मध्ये सुद्धा एक्सप्लेन करता मी तुम्हाला सांगितलेलं होतं. प्राइस हा सर्वात महत्वाचा घटक. नेक्स्ट, इन्कम ऑफ कन्झ्युमर. इथे मात्र वेगळी रिलेशनशिप. इथे देयर इज अ पॉझिटिव्ह और डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड इन्कम ऑफ कन्झ्युमर. When income of consumer rises, demand also rises, and when income falls, demand also falls. इथे पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे. म्हणजे काय होतं की when income of consumer rise, म्हणजे इन्कम वाढतं, साहजिकच आहे, पैसे वाढतात, इन्कम वाढलं, पैसे म्हणजे पर्चेसिंग पॉवर वाढली कन्झ्युमरची, त्याच्यामुळे त्याचं डिमांड सुद्धा काय होणार? वाढणार. व्हेन इन्कम फॉल्स म्हणजे इन्कम कमी झालं, पर्चेसिंग पॉवर कमी होते, म्हणजेच त्याचं डिमांड सुद्धा काय होतं? कमी होतं. म्हणजे या ठिकाणी डिमांड आणि इन्कम ऑफ कन्झ्युमर यांची रिलेशनशिप कशी असते? पॉझिटिव्ह ऑर डायरेक्ट. नेक्स्ट पॉइंट, साइज ऑफ population. Larger the size of population, greater will be the demand for
commodity, smaller the size of population, smaller will be the demand for commodity. हे जेवढी पॉप्युलेशन जास्त तेवढं डिमांड जास्त, कारण पॉप्युलेशन वाढली तर साहजिकच आहे, जेवढी माणसं वाढणार तेवढ्या गरजा वाढतात, तेवढं डिमांड काय होणार, वाढणार. पॉप्युलेशन कमी असेल, गरजा कमी, डिमांड सुद्धा कसं होणार, कमी होणार. म्हणजे पॉप्युलेशन जर मोठी जास्त, डिमांड जास्त, पॉप्युलेशन कमी, डिमांड कमी. हे झाले 3 पॉइंट. प्राइस, इन्कम ऑफ कंझ्युमर अँड साइज ऑफ पॉप्युलेशन. पॉइंट नंबर 4, टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स ऑफ कंझ्युमर. टेस्ट म्हणजे चव, हॅबिट सवय, प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य. एखाद्या गोष्टीचं कंझम्पशन कंझ्युमर दुसऱ्या गोष्टीपेक्षा जास्त करतो म्हणजे प्राधान्य देतो. टेस्ट, हॅबिट अँड प्रेफरन्स ऑफ कंझ्युमर ऑल्सो इन्फ्लुएन्स द कंझ्युमर्स डिमांड. फॉर एक्झाम्पल, ice cream, chocolate would depend upon the taste of consumer, and if it will change, then demand for them also change. हे टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स हे कंझ्युमरच्या डिमांडला अफेक्ट करतात. आपल्याला एक्झाम्पल दिलं त्यामध्ये आईस्क्रीम किंवा चॉकलेट हे कशावर डिपेंड असतं, कंझ्युमरचं डिमांड कसं कोणावर अवलंबून असतं, आईस्क्रीम आणि चॉकलेटची टेस्ट कशी आहे, त्याला आवडणारी आहे की नाही त्याच्यावर आहे. जर का कंझ्युमरची टेस्ट बदलली तर त्या गोष्टीचं डिमांड सुद्धा काय होतं, बदलतं. कंझ्युमरचे डिमांड करणार नाही. ज्या गोष्टीची टेस्ट लागेल त्या गोष्टीचं डिमांड कंझ्युमर काय करतो, वाढवतो. हॅबिट, एखाद्या व्यक्तीला सिगरेट पिण्याची सवय आहे, स्मोकिंगची सवय आहे, तर तो त्याचं डिमांड काय करणार, सिगरेटसाठी असणार म्हणजे असणार. त्याने सवय बदलली, सिगरेट पियायची सोडून दिली तर डिमांड काय करणार, कमी करणार. म्हणजे अशा प्रकारे. त्याप्रमाणे प्रेफरन्स आहे, नॉन व्हेजिटेरियन खात होता, आता त्याने फक्त व्हेजिटेरियनला प्राधान्य दिलं, मग कंझ्युमर नॉनव्हेज खाणार नाही, मग अशा वेळी त्याचं डिमांड नॉनव्हेज साठी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स, ह्या सुद्धा गोष्टी काय करतात, कंझ्युमरच्या डिमांडला अफेक्ट करतात. नेक्स्ट पॉइंट, फ्युचर एक्सपेक्टेशन म्हणजे भविष्यातील अपेक्षा. एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा असणे. इफ कंझ्युमर एक्सपेक्ट द प्राइस टू फॉल इन फ्युचर, ही विल बाय लेस इन द प्रेझेंट ऍट प्रिव्हेलिंग प्राइस. प्रिव्हेलिंग म्हणजे सध्या अस्तित्वात असलेली प्राइस. म्हणजे कंझ्युमरला जर का अपेक्षा आहे भविष्यात जाऊन प्राइस काय होणार आहे, वस्तूची कमी होणार आहे, तो सध्या काय करेल, कमी करेल. फॉर एक्झाम्पल, नोटबुक आहेत, तुम्हाला रजिस्टर नोटबुक असतात, त्याची प्राइस सध्या 20 आहे, तुम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या 8 ते 10 दिवसांनी त्या रजिस्टर वहीची किंमत सपोज 20ची 10 रुपये होणार आहे. तुम्ही आता परचेस कराल का, नाही. तुम्ही काय कराल, ठीक आहे थांबूया, आता कमी करूया डिमांड, नंतर वाढवूया, कारण तुम्हाला अपेक्षा आहे की भविष्यात काय होणार आहे, प्राइस कमी होणार आहे. सिमिलरली इफ कंझ्युमर इफ ही एक्सपेक्ट प्राइस to rise in future, he will buy more in the present at prevailing wage rate. त्याप्रमाणे भविष्यात जर का प्राइस वाढणारे असतील त्या वस्तूच्या, तर कंझ्युमर काय करेल, आता ऍट प्रेझेंट त्या वस्तू जास्तीच परचेस करण्याचा प्रयत्न करेल. उदाहरणार्थ, तुम्ही आता नोटबुकचं उदाहरण घेऊया. समजा 20 रुपये प्राइस आहे, तुम्हाला कळलं की 8 ते 10 दिवसांत प्राइस किती होणार आहे, की जून मध्ये प्राइस त्याची सपोज 20ची 35 होणार आहे. तर तुम्ही काय करणार, मॅक्झिमम जास्तीत जास्त लागणाऱ्या ज्या वर्षभरासाठी वया आहेत त्या आता परचेस करून ठेवाल का, कारण पुढे जाऊन 15 ते 20 रुपये एक्स्ट्रा देण्यापेक्षा आता परचेस केलेलं बरं. हाच विचार कंझ्युमर करतो. जर भविष्यात प्राइस वाढणार असेल तर आता सध्या डिमांड कंझ्युमरचं काय होतं, वाढतं. इव्हन सपोज 20 रुपयाची नोटबुक एखाद्या दुकानदार तुम्हाला आता 25 ला जरी दिली तरी सुद्धा तुम्ही घेणार. का घेणार, कारण पुढे जाऊन 35 देण्यापेक्षा आता 25 दिलेले परवडतात. म्हणजे ही गोष्ट सुद्धा डिमांडला अफेक्ट करते. फ्युचर एक्सपेक्टेशन ही सुद्धा डिमांडला अफेक्ट करणारी गोष्ट आहे. पॉइंट नंबर 6, फॅशन. When commodity is in fashion, it is demanded even at a higher price. But if the commodity gone out of fashion, then consumer may not purchase that commodity even at a low price. Fashion
म्हणजे एखादी कमॉडिटी ज्या वेळेला फॅशन मध्ये असते त्यावेळेला त्या कमॉडिटीची प्राइस हायर असते, तरी सुद्धा कंझ्युमर काय करतो, ती परचेस करतो, कारण ती वस्तू फॅशन मध्ये आहे. परंतु इफ द कमॉडिटी गॉन आउट ऑफ फॅशन, म्हणजे ती फॅशनच्या बाहेर गेली, फॅशन आउटडेटेड झाली, आता कोणती वस्तू वापरत नाही, मोस्टली कपड्यांच्या बाबतीत असं घडतं, तर मग ती वस्तू कंझ्युमर कमी किमतीला सुद्धा विकत घेणार नाही, त्याचं डिमांड कसं करेल, कमी करेल. देन कंझ्युमर मे नॉट परचेस दॅट कमॉडिटी इवन ऍट लो प्राइस. कंझ्युमर ती वस्तू आता परचेस करणार, म्हणजे इवन लो प्राइसला तर परचेस करणार नाही, कारण त्या वस्तूची फॅशन काय झालेली असते, संपलेली असते. मोस्टली कपड्यांच्या बाबतीत असं होतं, कपडे जोपर्यंत फॅशनेबल कपडे वापरण्याचा प्रत्येक माणसाला वाटतं, परंतु ज्यावेळेला एखादी वस्तू, एखादा कपडा, एखादा ड्रेस स्टाईल फॅशन मध्ये आहे, तोपर्यंत त्याचं डिमांड काय असतं, जास्त असतं. फॅशन संपली त्या कपड्यांची की मग कंझ्युमर त्याचा डिमांड करतो का, नाही. म्हणजे फॅशन हा सुद्धा घटक काय करतो, डिमांड ठरवतो. नेक्स्ट पार्ट, ऍडव्हर्टायझिंग अँड सेल्समनशिप. ऍडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन स्कीम and effective salesmanship tend to change the preference of the consumer and lead to demand for many products. चांगल्या प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन स्कीम किंवा इफेक्टिव्ह सेल्समनशिप हे काय करतात, कंझ्युमरचा प्रेफरन्स बदलतात. अँड लीड म्हणजे कारणीभूत ठरणे, कशाला कारणीभूत ठरतात, टू लीड टू डिमांड फॉर मेनी चेंज, डिमांड वाढवलं जातं. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर चांगली ऍडव्हर्टाइज असतं तर कंझ्युमर काय अट्रॅक्ट होतो. कंझ्युमर काय बोलतो की मी एकदा तरी वस्तू प्रोडक्ट वापरेन, बघूया तर, म्हणजे अशा प्रकारे तो डिमांड करतो. चांगलं प्रोडक्ट असेल तर ते डिमांड कंटिन्युअली वाढत जातं. म्हणजे चांगल्या प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट, सेल्समॅनशिप असेल तर कंझ्युमरचं डिमांड काय होतं, अफेक्ट होतं, म्हणजे होतच. फॉर एक्झाम्पल कॉस्मेटिक आणि टूथब्रश यांची ऍडव्हर्टाइज केल्यानंतर साहजिकच आहे कंझ्युमरला ते अट्रॅक्ट करतात. कंझ्युमर बऱ्याचदा त्या वस्तू परचेस करतो केवळ ऍडव्हर्टाइज बघून. म्हणजेच वस्तूंचं डिमांड वाढतं. कोणामुळे, ऍडव्हर्टायझिंग आणि सेल्समॅनशिप मुळे. क्लायमेट कंडिशन्स. क्लायमेट म्हणजे वातावरण. डिमांड फॉर कमॉडिटी also influenced by the changes in the season. For example, demand for raincoat rises in the season of rain. हे तुमचं क्लायमेट कसं आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. हवामान, वातावरण याच्यावर सुद्धा गोष्टी काय डिपेंड आहे, डिमांड. फॉर एक्झाम्पल डिमांड फॉर रेनकोट रायजेस इन द सीझन ऑफ रेन. रेनकोटचा आता उन्हाळ्यामध्ये डिमांड आहे का, समर मध्ये नाही, कोणी वापरणार नाही. परंतु तेच जर का क्लायमेट चेंज झालं, पाऊस सुरू झाला, तर डिमांड हमखास वाढणार. पण त्याच्यानंतर विंटरमध्ये पुन्हा रेनकोटचं डिमांड, अम्ब्रेलाचं डिमांड काय होणार, कमी होणार. का, क्लायमेट बदलणार आहे. म्हणजे क्लायमेटवर सुद्धा वस्तूंचं डिमांड डिपेंड असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, नेचर ऑफ प्रोडक्ट. कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट आहे त्याच्यावर सुद्धा डिमांड डिपेंड आहे. इफ कमॉडिटी इज अ नेसेसिटी अँड इट्स यूज इज अनअवॉइडेबल, देन इट्स डिमांड विल कंटिन्यू टू बी सेम ऍट द प्रिव्हेलिंग प्राइस. जर का जी कमॉडिटी आहे ती नेसेसिटी आहे, नेसेसिटी म्हणजे अत्यावश्यक आहे, अँड इट्स यूज इज अनअवॉइडेबल, ज्याचा वापर अवॉइड करू शकत नाही. अनअवॉइडेबल म्हणजे आपण त्याचा वापर टाळू शकत नाही, ती वस्तू आपल्याला वापरावीच लागते. देन इट्स डिमांड विल कंटिन्यू टू बी सेम ऍट द प्रिव्हेलिंग प्राइस. मग अशा वस्तूंचं डिमांड काय होतं, कंटिन्यू राहतं, ते कमी होत नाही. तर सेम प्राइस म्हणजे कंटिन्यू टू बी सेम ऍट द प्रिव्हेलिंग प्राइस, जी प्राइस त्या वेळेला जी असेल त्यावेळेला डिमांड केलं जातं. फॉर एक्झाम्पल मेडिसिन टू कंट्रोल ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशरचं मेडिसिन आहे, गोळी आहे, खायची आहेच माणसाला, ती टाळू शकत नाही. मग अशा केसमध्ये त्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या
घेणं आवश्यक आहे, त्याचं डिमांड कन्झ्युमर करणारच. मग भले त्याची प्राइस समजा वर्षानुवर्ष समजा थोडी वाढत आहे, तरी सुद्धा ती डिमांड केलं जाणार की अत्यावश्यक आहे. कारण ती काय अत्यावश्यक आहे, नेसेसिटी, अनअवॉइडेबल आहे, अवॉइड करू शकत नाही. मग अशा केसमध्ये अशा वस्तूंचं डिमांड काय होतं, वाढतं. म्हणजे जर का प्रोडक्ट ही नेसेसिटी आहे तर त्याचं डिमांड काय होणार, वाढणारच किंवा कंटिन्यू राहतं. पण तेच जर का वस्तू जिचा वापर खूप नेसेसिटी म्हणून ती वस्तू नेसेसिटी नाहीये, तिचा वापर नाही केला तरी चालेल, अशा प्रकारची वस्तू आहे, तर एक वेळ त्याचं डिमांड काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल टीव्ही, फ्रीज वगैरे सारख्या ज्या वस्तू आहेत ह्या नाही बघितल्या तरी चालेल किंवा याची गरज लागली तर पोस्टपोन करू शकतो. परंतु ज्या गोष्टी अनअवॉइडेबल आहेत, नेसेसिटी आहे, जीवनाला आवश्यक आहेत, अशा वस्तू मात्र घेणं आवश्यक असतं. त्याचं डिमांड कसं असतं, कंटिन्युअली सेम असतं. आता डिस्टिंग्विश बघूया, डिमांड वर्सेस डिझायर. डिमांड इज डिझायर बॅक्ड बाय एबिलिटी टू पे अँड विलिंगनेस टू बाय अ पर्टिक्युलर कमॉडिटी. डिमांड म्हणजे काय, अशा प्रकारची इच्छा की जी कशाने बॅक केलेली आहे, एबिलिटी टू पे म्हणजे पे करण्याची क्षमता, आणि विलिंगनेस टू बाय अ पर्टिक्युलर कमॉडिटी. एखादी पर्टिक्युलर कमॉडिटी ची डिझायर, ही डिमांड केव्हा म्हणू शकतो, जेव्हा ती डिझायर कशाने बॅक केलेली असते, कशाने सपोर्ट केलेली असते, एबिलिटी टू पे अँड विलिंगनेस टू बाय. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने डिझायर ठेवली तर त्याचं ते डिमांड म्हणून केव्हा म्हणू शकतो, जेव्हा त्याच्याकडे काय असते, एबिलिटी आहे ते वस्तूसाठी पे करण्याची आणि विलिंगनेस सुद्धा आहे ती वस्तू बाय करण्याची. हे झालं डिमांड. डिझायर म्हणजे फक्त एक महत्वाकांक्षा असते किंवा इच्छा असते. ए डिझायर इज अ विश ऑर अन एम्बिशन. विश, इच्छा, एम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा. टू हॅव समथिंग म्हणजे काहीतरी हवंय आपल्याला. टू हॅव समथिंग म्हणजे आपण जे काही आपण इच्छा व्यक्त करतो ते आपल्याला हवंय, ही आपली काय असते, एम्बिशन किंवा इच्छा असते. इट नीड नॉट बी बॅक बाय एबिलिटी टू पे. त्याला कुठल्या प्रकारची एबिलिटी टू पे लागत नाही, कारण इट इज अ डिझायर ओनली. ही फक्त एक इच्छा असते. माणूस इच्छा काही व्यक्त करू शकतो, त्याच्या महत्वाकांक्षा काही असू शकतात. त्याच्यासाठी त्याला काय, त्याचं डिमांड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला एबिलिटी टू पे असावी लागते. पण नुसती इच्छेला एबिलिटी टू पे ची गरज नाही. नेक्स्ट पार्ट, डिमांड हॅज इनव्हर्स रिलेशन विथ प्राइस. डिमांडची इनव्हर्स रिलेशनशिप आहे प्राइसची. आपण ते पाहिलं मागच्या टॉपिक मध्ये की डिमांड हे प्राइसशी इनव्हर्सली रिलेटेड आहे. प्राइस वाढली, डिमांड कमी होतं, प्राइस कमी झाली, डिमांड वाढतं. डिझायर डज नॉट हॅव एनी रिलेशन विथ प्राइस. डिझायरला कुठलंही रिलेशन नाही प्राइसशी, कारण नुसती इच्छा व्यक्त करायला थोडी पैसे लागतात. आपण बऱ्याचदा बोलून जातो, इच्छा व्यक्त करायला का थोडी पैसे लागतात, स्वप्न बघायला पैसे लागतात थोडी, असं. म्हणजे याचा अर्थ काय की डिझायरला कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही प्राइसशी. आपण कुठली इच्छा व्यक्त करू शकतो, इच्छा व्यक्त करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. त्याच्यामुळे डिझायर डज नॉट हॅव एनी रिलेशन विथ प्राइस. डिझायरचं कुठल्याही प्रकारचं रिलेशनशिप नाही प्राइसशी. Desire to have motor car by a rich man can be demanded as he has the ability to pay and also willingness to buy. For example, a desire to buy motor car by a rich man. एखाद्या श्रीमंत व्यक्तीने डिझायर ठेवली की त्याला मोटर कार घ्यायची आहे, तर ते डिमांड होऊ शकतं, कॅन बी डिमांड ऍज ही हॅज एबिलिटी टू पे. कारण त्याच्याकडे काय आहे, एबिलिटी टू पे. शिवाय ऑल्सो विलिंगनेस टू बाय, मग ते काय होऊ शकतं, डिमांड होऊ शकतं. पण ए पुअर मॅन मे ऑल्सो डिझायर टू हॅव मोटर कार बट इट कॅनॉट बी डिमांड ऍज ही डज नॉट हॅव एबिलिटी टू बाय. पुअर मॅनला त्याची डिझायर आपण डिमांड म्हणू शकत नाही मोटर कारची, कारण ऍज ही डज नॉट हॅव एबिलिटी टू बाय. पुअर मॅनकडे एबिलिटी नाही, मग ते त्याचं डिमांड होईल का, नाही. मग ती त्याची फक्त काय असेल, डिझायरच म्हणू शकतो. ऍज ही डज नॉट हॅव एबिलिटी टू बाय. नेक्स्ट, डिमांड इज नॅरो इन स्कोप ऍज इट इज अ पार्ट ऑफ डिझायर.
डिमांडचा स्कोप नॅरो आहे, डिझायरचा एक पार्ट आहे. डिझायर काही असतील, म्हणजे एखाद्या व्यक्तीला विमान हवंय, मोटर कार हवी आहे, बंगला हवाय, क्लोथ्स हवेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. सध्या साधं एक त्याला पेन सुद्धा हवंय. पण यापैकी डिमांड काय असू शकतं, तर त्याच्याकडे जर पैसे असतील तरच या सगळ्या गोष्टी डिमांड मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. नाहीतर ह्या सगळ्या डिझायरच झाल्या, या सगळ्या काय झाल्या, डिझायर झाल्या. आणि त्याच्यामधल्या समजा तो फक्त पेन घेऊ शकत असेल किंवा क्लोथ घेऊ शकत असेल, तर ते काय होऊ शकतं, त्याचं डिझायर पैकी या दोनच गोष्टी काय झाल्या, डिमांड झाल्या. म्हणजे डिझायर पैकी डिमांड झाल्या. म्हणजेच काय झालं की डिमांड हा कोणाचा पार्ट आहे, डिझायरचा पार्ट आहे. वाईस वर्सा, डिझायर इज अ वायडर इन स्कोप ऍज इट इन्क्लूड डिमांड. परंतु डिझायर काय, वायडर इन स्कोप आहे, काय ऍज इट इन्क्लूड्स डिमांड, आणि त्याच्यामध्ये डिमांड इन्क्लूड आहे. जसं आपण म्हणालो हेलिकॉप्टर हवाय, विमान किंवा अटर जे हवंय, बंगला, गाडी किंवा क्लोथ्स किंवा नोटबुक, पेन, हे सगळं हवंय. या सगळ्या डिझायर झाल्या. वेदर त्या कन्झ्युमरकडे किंवा त्या व्यक्तीकडे कॅपॅसिटी आहे की नाही, तो वेगळा विषय. म्हणजे डिझायर जी आहे ती डिझायरचा स्कोप कसा आहे, वायडर आहे. त्या कारण त्याच्यामध्ये अशा गोष्टी सुद्धा असतात ज्या डिमांड होऊ शकतात. डिमांड म्हणजे काय, की डिमांड केव्हा होऊ शकतात, जर त्या वस्तू किंवा त्या कन्झम्पशन, ते जे कन्झम्पशन आहे ते करण्याची कन्झ्युमरकडे ॲबिलिटी टू बाय आणि विलिंगनेस टू बाय असली तरच. म्हणजे डिझायरचा स्कोप काय आहे, वायडर आहे. हे झालं डिमांड आणि डिझायरचे डिस्टिंग्विश बिटवीन. आज आपण डिमांड चॅप्टर सुरू केला. त्याच्यामध्ये डिमांडचं मिनिंग, डिमांड शेड्यूल, डिमांड डायग्राम, डिमांडचे डायग्राम, इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल अँड डायग्राम, मार्केट डिमांड शेड्यूल अँड डायग्राम, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डिमांड, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, अँड आता हा डिमांड अँड डिझायर, एवढे टॉपिक क्लिअर केलेले आहेत. आजचा आपण इथे लेक्चर स्टॉप करतोय. थँक्यू. हॅव अ गुड डे.